महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। घाबरू नका पण गाफीलही राहू नका। उरणमध्ये पालकांसाठी सतर्कतेचा इशारा। संशयास्पद हालचालींवर पोलिसांची करडी नजर। उरण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर लहान मुले पळवून नेण्याच्या अफवा व्हायरल होत आहेत। त्यामुळे अनेक पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मात्र या पार्श्वभूमीवर उरण पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे। घाबरू नका पण सतर्क रहा। उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलानी यांनी स्पष्ट केले आहे की प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने पोलीस यंत्रणा पूर्णपणे सतर्क असून संशयास्पद हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जात आहे। या संदर्भात पोलीस ठाण्यात विशेष बैठक घेण्यात आली असून तांत्रिक तपासही सुरू आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये। कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा घटना दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे। पोलिसांनी पालकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत। लहान मुलांना अनोळखी व्यक्तींसोबत कुठेही न जाण्याची स्पष्ट समज द्या। मुलांचा मोबाईल व ऑनलाईन संवाद कोणाशी होत आहे यावर लक्ष ठेवा। शक्य असल्यास मुलांना शाळेत स्वतःसोबत घ्या किंवा सुरक्षित मार्गाने पाठवा। घरी येणाऱ्या फेरीवाल्यांची किंवा स्वतःला अधिकारी सांगणाऱ्या अनोळखी व्यक्तींची ओळखपत्रे तपासल्याशिवाय प्रवेश देऊ नका। रात्री उशिरा किंवा एकाकी ठिकाणी संशयास्पद व्यक्ती दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवा। लक्षात ठेवा, भयभीत होणे हा उपाय नाही, सतर्क राहणे हाच खरा उपाय आहे। उरण पोलिसांच्या सूचनांचे पालन करा आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ 100 किंवा 112 नंबरवर किंवा स्थानिक पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधा। अफवांना बळी पडू नका, सतर्क रहा, सुरक्षित रहा। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण।